काम करणारे गुरुवर्य आणि आपण जीवाभावाचे मित्र हो. खरं म्हणजे जगणं म्हणजे सर्व नाती जपणं, विश्वासास पात्र राहणं, आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा शक्य तितका आदर करणं म्हणजे जीवन होय. आणि ह्या सुसंस्कृत जीवनाचा अंगीकार करायचा असेल तर सकस माणसाची आणि सकस साहित्याची संगत असणं नितांत गरजेचं आहे. मग सकस साहित्याची संगत आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये मिळते, ग्रंथालयामध्ये मिळते, परंतु सकस माणसांची संगत मिळावी यासाठी मात्र आपल्याला एखादा योजना करावी लागते. आणि वयाच्या 65व्या वर्षी सुद्धा आपल्या गुरुबद्दल स्नेह बाळगून, आपल्या गुरुजनांच्या बद्दल प्रेम बाळगून तुम्ही आपल्या गुरूंना बोलवता, ही गोष्ट खरंच कौतुकाची आणि अभिमानास्पद आहे. माझं चप्पल ठेवू हात तरी एका क्षणात मी ठेवेन, कारण एक लेखक म्हणून, गझलकार म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल अतीव प्रेम आहे. आणि सकाळी इथून निघाल्यापासून आम्ही इथं आलो, एक माणूस म्हणून थकणं आलंच. इथवर आलो, बसलो, चहा वगैरे झाला. इथून आत आल्यानंतर मी जे दृश्य पाहिलं म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर 4 तास रांगत उभा राहायचा आहे, मुख दर्शन घ्यायचं आहे, अशा भावनेनं म्हणजे नाईक सरांना बघितल्यानंतर मला, कारण मागील 16 ते 17 वर्षापासून निश्चितपणानं मित्र असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये ती गंमत येऊ शकत नाही. आणि मी आज गेट टुगेदरच्या, स्नेह संमेलनाच्या, स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं जातो मित्रांनो, परंतु आपल्याला ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना बोलवण्याच्या बाबतीत माणसं सजग असत नाहीत. त्यांना वाटतं की आपल्याला जे काय करायचं आहे ते शिक्षकांच्या मुळे अडचणीत येत. पण शिक्षकांच्या बद्दलचं मत, शिक्षकांच्या बद्दलचं प्रेम तुम्ही इतक्या ओतप्रोतपणे दाखवलं की 65व्या वर्षी सुद्धा आपल्या शिक्षकांना बोलवलं. खऱ्या अर्थानं तिची जाणीव असणं गरजेचं होतं आणि ते तुमच्या आमच्यामध्ये. याचं कारण मी आता खांडेकरांचाच विषय निघाला म्हणून सांगतो. खांडेकरांनी ययाती कादंबरी लिहिली, ती वयाच्या 75व्या वर्षी लिहिली. आणि ज्या वेळेला खांडेकर ययाती कादंबरी लिहित होती त्यावेळेला निम्म्यापेक्षा पुढे गेल्यानंतर त्यांना दिसायचंच बंद झालं होतं. बरोबर ना सर? खांडेकरांना दिसत नव्हतं, म्हणजे नाईक सर आहे त्या साक्षीला, त्यांना दिसत नव्हतं. आणि त्यांच्यासोबत रणजित देसाई असायचे. बरोबर सर? रणजित देसाई असायचे आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि स खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेला तो पुरस्कार ज्या वेळेला मिळाला त्यावेळेला रणजित देसाई त्यांच्या जवळ गेले आणि खांडेकर असं खुर्चीवर बसले होते आणि त्यांच्या हातामध्ये अशी काठी होती, काळा चष्मा घातला होता. आणि रणजित देसाई त्यांना कौतुकाने सांगायचे की तो 16 असा असतो, तो 16 तसा असतो आणि तिथं असं असतं, तसं असतं. खांडेकर शांत, एकदम शांत, पाया पाय टाक. रणजित देसाईंना जरा कस्तर झालं. ते म्हटले, भाऊ मी एवढं जीव तोडून त्या ज्ञानपीठ पुरस्काराचं कौतुक करतो, तुमच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा लकेर येत नाही. त्यावेळेला खांडेकर म्हणले की रणजित, मला त्या पुरस्काराचं अवमूल्यन करायचं नाही, मला त्या देणाराची अवहेलना करायची नाही, परंतु देणारा निर्विकारपणे देत असतो आणि घेणारा संख्यात्मक वाढ बघत असतो. अशा पुरस्काराचं कौतुक आपल्या काळजात किती साठवावं. परंतु मागील 4 दिवसापूर्वी मी ज्या वेळेला इथं बसलेलो होतो त्यावेळेला एक जण आला आणि माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाला की भाऊ मला ओळखलं का म्हणून. त्यावेळेला मी म्हणालो नाही तुम्हाला ओळखलं. त्यावेळेला त्याने सांगितलं की 40 वर्षापूर्वी शिरोड्याच्या शाळेमध्ये तुम्ही मला शिकवायला होतं आणि ज्या वेळेला तुम्ही शिकवत होता त्यावेळेला थोडा वेळ मुलं कंटाळलेत असं वाटलं की तुम्हाला वाटायचं की मुलांना एखादी रूपकथा सांगावी. मग तुम्ही त्या वर्गामध्ये एका ताजमहाल पेन्सिल घेऊन रूपकथा लिहिलेली असायची आणि तुम्ही माझ्याकडे बघायचं. मग मला ओळखायचं की तुम्ही मला काय सांगणार आहे. मी उठायचा, पळपळत जायचा, ती कथा घेऊन यायचा, ती ताजमहाल पेन्सिल घेऊन यायचा आणि तुमच्याकडे ती द्यायचा आणि काही क्षण तिथंच उभा राहायचं. माझ्या नजरेतील भाव तुम्हाला ओळखायचे आणि तुम्ही माझ्या गालावरून हात फिरवायचा, डोक्यावरून हात फिरवायचा.
आणि मी एका वेगळ्या समाधानाने जाऊन खाली बसायचो. कारण त्यावेळेला तुम्ही ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर नव्हता. तुम्ही ययती क्रौंचवद अश्रू सारखी कादंबरी लिहिणारे वि. स. खांडेकर नव्हता. तुम्ही सर्व जातीतील धर्मातील मुलांच्या वरती समान प्रेम करणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक होता. रणजित, त्यावेळेला मला परमेश्वराचा प्रचंड राग आला रे. कारण माझा लाडका विद्यार्थी 40 वर्षापूर्वीचा माझा समोर होता, मी त्याला पाहू शकत नव्हतो. परमेश्वरानं मला त्या क्षणाला जर 2 मिनिटासाठी डोळे दिले ना, तर त्याच्या बदल्यात मी ज्ञानपीठासहित माझ्या आयुष्यातील सगळे पुरस्कार परत करायला तयार झालो असतो. आज 40 वर्षापूर्वीचे विद्यार्थी समोर आहेत आणि गुरुजी समोर आहेत. मला वाटतं हा सोहळा नाईक सरांच्यासाठी ज्ञानपीठापेक्षा मोठा आहे की आपले विद्यार्थी वयाच्या 65 सुद्धा त्यांना बघण्याचं भाग्य लाभलं. वि. स. खांडेकर कुणी आयरे गैरे नव्हते. ज्ञानोबा तुकोबाच्या लेवलला आपण त्यांचा विचार केला पाहिजे. इतकं साम्यवादी विचार त्यांनी मांडलेले आहेत. त्यांच्या नजरेतून जर शिक्षकांच्या बद्दल एवढं प्रेम, इतकी आत्मीयता असेल आणि त्या वाटेवरचे आपण सहप्रवासी असाल, तर मला वाटतं या विज्ञान युगात सुद्धा, या प्रगतीच्या युगात सुद्धा, या व्यवहारी जगात सुद्धा एक आदर्श विद्यार्थी म्हणून आयुष्याच्या सायंकाळी सुद्धा तुम्ही पात्र झाला. तुमच्या समोर दंडवत की तुम्हाला तिची जाणीव आहे आणि ही जाणीवच आपल्याला अधिक माणूस म्हणून समृद्ध करत असते आणि निश्चितपणानं त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असतो. हे मित्र एकत्र येणं, एकामेकाला जवळ येणं आणि ह्या गमती जमती करत बसणं. आता आपण जाता जाता एखादा मित्र करायचा, जाता जाता एखाद्याला आपल्या जवळचं करायचं, त्याच्या आयुष्याचा एक भागीदार व्हायचं, ही गोष्ट आपल्यासाठी सुद्धा धोकादायक असते. म्हणून 20, 30, 40 वर्ष एकत्र असलेली लोक जर एकत्र आली, आपले समदुःखी झाले आणि आपल्या जीवनाचा विचार समोर मांडू लागली, तरच आपल्या जीवनाला अर्थ येतो. त्याचं एक वैयक्तिक माझं उदाहरण सांगतो. आमचे वडील वाडीला कामाला होते आणि सांगलीला आयटीआयला होते बरं का. मग कुंडलगाव तसं खेड आणि सांगली जिल्हा. आई वडील नसलेले माझे वडील सांगलीला गेले आणि तिथं ड्रॉइंग त्यांचं चांगलं होतं, तर तिथं एका हॉटेल मालकाचा मुलगा वाया गेलाय म्हणून त्यांच्या हॉटेल मालकाने त्यांचा मित्र आयटीआयत शिकवतोय म्हणून तिथं त्याला आयटीआयला घातले. एकदम वाया गेलेला मुलगा, त्याला ड्रॉइंग काढा येत नव्हते म्हणून त्यानं वडिलांच्या बरोबर मैत्री केली आणि ते नातं स्वार्थानं झालेलं घट्टमुट्ट होत गेलं. नंतर तो काम करणारच नव्हता कारण त्याचं मोठं हॉटेल होतं. तो हॉटेलमध्ये एकदम स्टँडर्ड हॉटेलमध्ये सेटल झाला. वडील आमचे किर्लोस्कर कंपनीत काम करून मध्यमवर्गीय जीवन जगायला लागले. पण ते नातं आता तुमचं आहे तसंच राहिलं. अनेक जण वडिलांना सांगत होते, अगदी टाळू फोडून सांगत होते की मोठ्यांच्या नादाला लागू नको, मोठी माणसं गरजेपुरतच त्याला जवळ धरतात, गरीबाला जवळ धरत नाहीत. पण वडिलांचं आणि त्यांचं नातं इतकं घट्ट झालं होतं की वडील 30-40 वर्षे अगदी जीवाभावानं राहिले आणि असाच काळ निघत गेला. असेच एकमेकाला भेटत गेले आणि एक दिवस माझ्या बहिणीला जागा कुरळूपची आली आणि वडिलांना वाटलं आपल्या परिस्थितीनुसारच जागा असणार आहे. असंच वाटतं ना, माणसाची परिस्थिती असते तशीच जागा असते. वडील त्या कुरळूप गावामध्ये गेले आणि बसायला दिलं. त्यावेळेला तो जो बंगला, त्या काळातला वाडा वगैरे ते सगळं तक्क्या बिक्या सगळं बसवलं. वडिलांना वाटलं मुलाचं घर कुठं तर साधं असेल आणि तात्पुरतं बसवतात का नाही, म्हणजे तिथली जरा सोय होईपर्यंत आपल्याला इथं बसवलं. बसवल्यानंतर 5 मिनिटानं एक जणानं सांगितलं की ही मुलाचं घर आहे, मुलाला 10 एकर जमीन आहे आणि तो सर्व्हिसला आहे आणि हेच मुलाचं घर. वडिलांचं पाय कापायला लागलं, घसा कोरडा पडला. कारण आपल्या मुलीला तोळावर सोनं घालायची अवकात नसलेला माणूस एवढ्या मोठ्या घरात बसणार कसं. त्यांना अस्वस्थ झालं. ते उठून बाहेर आले कुरळूपमध्ये आणि पहिले एसटीडी बूथ होता का नाही, ते पिवळ्या कलरचा बूथ असायचा, ते रुपया टाकून फोन करायचा. पण मग बसून काय करायचं, इकडे तिकडे काय करायचं म्हणून त्यांनी 1 रुपया टाकला आणि आपल्या मित्राला फोन केला, बाळासाहेब झांबरे नावाच्या, आणि त्याला सांगितलं की सुनंदाला मुलगा बघायला आलतो आणि ज्या घरात मला बसवलं ते घर इतकं मोठं आहे, जमीन इतकी आहे, नोकरी आहे आणि मला तिथंच अवघडल्यासारखं झालंय म्हणून बाहेर आलोय
आणि मग तुला मी फोन केला. त्याने आपल्या गरीब मित्राला एक वाक्य सांगितलं. ते मोठे आहेत ना, ते जमीनदार आहेत ना, ते नोकरदार आहेत ना, फोन खाली ठेव आणि तिथं जाऊन पायावर पाय टाकून बस. आणि ते म्हणतील तेवढं सोनं, म्हणतील तेवढा हुंडा, आणि म्हणाल तिथं लग्न हो म्हणून ये, आणि जाताना फक्त मला लग्नाची तारीख सांगून जा. वडील गेले, तिथं बसलं, 10 तोळे सोनं लग्न करून द्यायचं आणि 25,000 रुपये द्यायचं ठरलं. वडिलांनी येताना एसटीडी बूथ मधनं त्यांना सांगितलं, इस्लामपूर मध्ये 10 तोळे सोनं, 25,000 आणि कार्यालयाचा सगळा खर्च भागवून बायकोला साडी सुद्धा न घेता तो माणूस निघून गेला. हे महत्व मैत्रीचं आहे. माझा वडील, आज मी रेकॉर्डिंग होते, माझा वडील आयुष्यात कधी रडताना मी बघितलं नाही. आयुष्यात ज्या वेळेला मला फोन आले, बाळासाहेब झांबरे गेले म्हणून, मी वडिलांना सांगितलं बाळूमामा वारले म्हणून. माझे वडील असे खाली बसून थाय मोकलून घेतले. गुडघं गळणं म्हणजे काय, आभाळ कोसळणं म्हणजे काय, मी माझ्या डोळ्यानं बघितलं. हे नातं इतकं साधं सोपं नसतं. मैत्रीचं नातं हे अधिक घट्टमुट्ट असतं. आज शेळके सरांनी आज एवढं साम्राज्य उभा केलंय बाबा. आज अशा वेळेला त्यांनी मागं वळून बघण्याची गरज नसते. माणसाचा हाव असा बकासुरी असतो. माणसाला अधिक मोठं होऊ वाटतं. विठ्ठल कामतानं एक हॉटेलवरती थांबावं वाटलं नसतं. ऑर्किड हॉटेल सारखे 5 स्टार हॉटेल त्यांना काढावे का वाटलं? हा बिझनेस आहे. यातून फक्त अधिक पुढे जगभर जायचं असतं. परंतु एक वृंदावन काढल्यानंतर त्या वृंदावनाचं नंदनवन करण्यासाठी माझे मित्र त्या हॉटेलमध्ये आले पाहिजेत. वाटणारा एखादा मित्र असतो तेव्हा ते सगळं मित्र. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हायची असेल, त्यावेळेला आपल्याला आनंदाच्या गावाला जाणं म्हणजे काय, तर आपल्या मित्रांना सोबत घेऊन, आपल्या जवळच्यांना सोबत घेऊन मगच आपल्याला पुढे जावं लागतं. आपण एखाद्या बाळाला घेऊन जातो, एखादी माऊली जाते बाळाला घेऊन बघा घरात, आणि तेच गेल्यानंतर काय करते, तिथं बसते आणि ते बाळ दुडू चालत जातं आणि फ्रीज उघडतं. त्यावेळेला त्या माऊलीचं लक्ष त्या चहावर असतं का, ते बाळ ती फ्रीज मध्ये काय करते त्याच्याकडे असतो, बाळाकडे असतं ना. मग ती त्याला खुणवते, खाली बस खाली बस खाली बस. पण ते बाळ ऐकतं का? अजिबात ऐकत नाही. मग ते हुशार खुणवून मग तिच्या लक्षात येतं की ही बावर गेले, हे खुणवून ऐकणार, म्हणून ती म्हणते खाली बस. त्यावेळेला ती बाई काय म्हणते, असू दे म्हणते, बार काय त्याला काय कळतंय, बरोबर. मग ते फ्रीज मधलं त्याला खायला देते, ते थंड खाद्य ते खात. पुन्हा ती चहा ठेवते, चहा देते, आणि त्या पोराला विचारते बाळा चहा पाहिजे का. त्यावेळेला त्या बाळाची आई काय म्हणते, आता ते आईस्क्रीम खाल्लंय, केक खाल्लाय, कशाला चहा. ती बाई काय म्हणते, असू दे हो, बारा काय त्याला काय, बरोबर आहे, चहा देते का नाही. ती पोरग पुन्हा चहा पिताना कप फोडतं. मग आईडा प्रत्यार काय कळतं का, ती बाई काय म्हणते, असू दे पोर, बारा काय बाळ आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, ते खरंच बाळ आहे, गोंडस आहे, देखणं आहे, गुन्हे आहे म्हणून त्याच्या सगळ्या चुका ती पोटात घालते का तिची आई सोबत आहे म्हणून घालते? बरोबर आहे, आई सोबत आहे म्हणून ती त्याच्या सगळ्या चुका गोड मानते. तीच आई बाळ घेऊन रस्त्याने निघालं तर माणसं त्या बाळाच्या गालावर हात फिरवतात, दुकानातले 2 चॉकलेट देतात. ते बाळ खरंच गोड आहे म्हणून ते 2 चॉकलेट देतात का तिची आई सोबत आहे म्हणून? आई आहे म्हणून. दुकानदार सुद्धा त्याला 2 चॉकलेट देतो तशीच, पण कधी आई किंवा आजोबा सोबत असेल तरच. तसं अगदी प्रामाणिकपणानं हात जोडून सांगतो, आयुष्याच्या 65 नंतर सुद्धा समाजानं आपल्याला कौतुक करावं, समाजानं आपल्याला प्रतिष्ठा द्यायची असेल तर आपल्याला आईची जागा घेणारं कोणीतरी असावं लागतं. आणि ती जागा घेतं, मी अधिकारी आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, ह्या शृंखला बाजूला ठेवून आपण माणूस म्हणून समाजापुढे गेलं पाहिजे. आणि त्या आईची जागा घेते ती नम्रता,
सातत्य आणि संपर्क आणि हे त्रिगुण तुमच्यामध्ये आज मिळावेत ही सद्भावना व्यक्त करतो। या क्षणापासून आता ठरवायचं की मी कुणी नाही, मी कुणी नाही। नाईक सर मला म्हणले का आल्यानंतर मला फोन केला का इथे येणार आहेत माझ्याबद्दल फोन म्हणले का? साधा फोन केला नाही, त्याने पत्रिका बघितली असेल का नाही? तुम्हाला माहित होतं का नाही सर येणार आहे म्हणले का मी तिथं आहे? एवढं निर्विकार होता आलं पाहिजे। मला सुद्धा होता येणार नाही बरं काय, म्हणजे मी सुद्धा माणूस आहे। मी फोन केला असता, अरे ज्याला मी 16 वर्ष मी ह्या भागात फिरवला, मी ह्याला सगळं केलं, मी ह्याला बटणं घालायची शिकवली, मी याला उभा करायला शिकवलं, उभा राहायला शिकवलं, मी याला बोलायला शिकवलं, मी याच्या चुका सांगितल्या, हा येत असताना उत्तूर मध्ये येत असताना मला हा साधा फोन करत नाही। हा राग हा द्वेष त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय का? इतकं निर्विकार होता येणं म्हणजे आनंदाच्या गावाला जाता येणं असं माझ्यासारख्या सामान्य। निळू फुलेंचं एक वाक्य उदाहरण सांगतो। गोष्ट छोटी डोंगरावडे हे चित्रपट चालला होता आणि त्यात निळू फुलेंनी काम केलं होतं आणि काम करत असताना त्या गावामधलं सगळं शूटिंग वगैरे सगळं झालं आणि ते शूटिंग झाल्यानंतर त्या डायरेक्टरनं जरा सीन्स बघितले। निळूभाऊ 70रीत गेले होते। आता निळूभाऊ ज्या चित्रपटात काम करणार आहेत आणि डायरेक्टर कोण आहे, तो कुणीही डायरेक्टर असला तर तो नवशिकाच होता का? तर 70रीतले निळूभाऊ 65रीतले निळूभाऊ आणि पुन्हा डायरेक्टर कोण असेल तो त्यांच्यासाठी ज्युनियरच असणार आहे। आणि ते 2 दिवसाचं शेड्यूल संपलं होतं। निळूभाऊ त्या घरामध्ये बसले होते आणि तो डायरेक्टर त्यांच्या जवळ आला आणि अगदी असा अंग चोरून तो उभा राहिला आणि म्हणला, भाऊ एक काम होत। आणि म्हणले बोल की काय? म्हणजे तुम्ही जे 2-3 सीन केलेत ना त्यामध्ये थोडा हात असा चेहऱ्यासमोर येतोय, तसाच ठेवला तरी चालतोय, त्यावर चित्रपटावर कोणताही परिणाम होत नाही। पण कुठेतरी दातात बडीशेप अडकल्यावर आपल्याला अस्वस्थ होतं, तसं मला जरा अस्वस्थ होतंय। तुम्ही अनेक 2 दिवस थांबला तर माझ्या मनाचं समाधान होईल। निळूभाऊने दिलेलं उत्तर तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे बरं। अगदी 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 मनावर करून घेण्यासारखं आहे। निळूभाऊ त्यांना म्हणाले, सर, निळूभाऊने त्यांना उत्तर दिलं की बाळा मी आता 65ीत आहे आणि 65ीत माणसानं तिथंच थांबावं जिथं आपली गरज आहे। तुला माझी गरज आहे, मी इथं जाऊन कुठं जाऊ? म्हणजे निळू फुले सारख्या एका कसदार अभिनेत्याला सुद्धा कळालं की आपली गरज काय आहे। असं जर वागलं तर पुढचं आयुष्य सुखकर होणार। आपण आपल्या नातवाला खेळवणं म्हणजे आपल्या आयुष्याचा वेळ वाया जाणं नाही। आपण आपल्या नातीला शाळेतनं जाऊन आणणं हा आपल्या जीवनाचा ऱ्हास नाही। हे ज्या वेळेला आपल्याला मोठ्या मनानं कळेल, मोठ्यापणानं कळेल, त्याच वेळेला आपल्या जीवनाचा आपल्याला आनंद घेता येईल। आता शेळके सरांनी खूप छान ओळख करून दिली, मला प्रचंड आवडली। आता मॅडमच मला गुरुस्थानी आहेत, सर आहेत, जे जे ते काय बोलले ते त्यांना खरं वाटण्यासारखी शक्यता आहे। मी खरंच 20 वर्ष काम करतोय का, मी खरंच 2000 प्रयोग केलेत का, हे सरांना माहिती आहे, कारण सरांनी मला बघितलेलं आहे। पण इथून पुढं एखादा माणूस आला तर त्याचा बायोडाटा घेण्याऐवजी आता तर तुम्ही समृद्ध आहे, आता बायोडाटा ऐवजी त्याला एकच विचारायचं की तुझे आई वडील तुझ्या जवळ आहेत का, तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे का, आणि तुझे पुतणी हे सगळ्यांच्या किमान संपर्कात आहेस का? नोकरीनिमित्त लांब राहू शकतो। आज मी तुमच्या समोर 2 शब्द सांगायला लायक आहे असं मला छाती ठोकपणाने सांगावं वाटतं, कारण 11 जणांचं कुटुंब आम्ही एकत्र म्हणून राहतोय। हा माझा पुतणी आहे, ती माझी पुतणी, आणि माझ्या वडिलांची मुलाखत ह्या मुलांनी घेतलेली आहे, युट्यूबला टाकलेली आहे। आता तुम्ही जयवंत आवटे विचार तरंग या युट्यूब चॅनेलला बघा, माझ्या वडिलांची मुलाखत आहे बाबा, की माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे त्यातला। माझ्या वडिलांचे एक प्रसंग सांगतो तुम्हाला।
वडील रिटायर झाले सर, आणि रिटायर झाल्यानंतर कारखाना आहे गावात. वडील काय करायचं, सायकल घ्यायचे आणि रस्त्यावरल्या कांड्या पडतात का नाही, त्या कांड्या अशा पिशवीत घालायच्या, कांड्या अशा पिशवीत घालायच्या. मग मला एक दोघं काय म्हणली की आता वडिलांचं वय झालंय, ते असं रस्त्यावर कांड्या गोळा करून पिशवीत घालतायत, हे दिसाय बरोबर दिसत नाही. आणि एवढी शेती भाती असताना, एवढे सगळे सोय असताना कशाला वडिलांना असलं काय सांगतोस. साहजिक आहे मला वाईट वाटलं, तुम्हाला सुद्धा वाईट वाटलं असतं. मी वडिलांच्या जवळ गेलो, वडिलांना म्हणलं, तात्या तुम्ही रस्त्यावर ज्या वेळेला कांड्या गोळा करता, पिशवीत घालून आणता जनावरांना, ते काय बरोबर नाही. मी समाजापुढे लेक्चर मारणार, मी भाषण ठोकणार, आणि मग लोक काय म्हणतील की बाप रस्त्यावरल्या कांड्या गोळा करतो, पोरगा मात्र भाषण देत ठेवतो. मला वडिलांनी खूप छान उत्तर दिले. वडील म्हणले, मला जगानं काय म्हणावं हे तुझ्यावर अवलंबून. तू जर साहित्यात नाव केलंस तर माणसं म्हणतील की बाना रस्त्यावरल्या कांड्या गोळा केल्या, पोरग महाराष्ट्रातलं चांगलं लेखक झालं. आणि तू जर वाया गेलास तर जग म्हणाल पोरग वाया निघालं म्हणून बाला रस्त्यावरल्या कांड्या गोळा करा. म्हणजे मला जगानं काय म्हणावं हे तुझ्या हातात आहे. आणि हे बाप बोलण्यासाठी लहानपणापासून ही श्यामची आई श्रीमान योगी दसकी हे आम्हाला पहिली, दुसरी, तिसरी, चौथीतच आमच्या घरामध्ये होते. या मुलांना आता विचारा झाल्यावर तुम्हाला पुस्तकाची नावं, सगळी नावं पटापटा सांगितली. आणि माझ्या वडिलांनी सुद्धा मला सांगितलं, आयुष्यात एक कर, नेत्यांना मानलं नाहीस तरी चालेल, देवाला मानलं नाहीस तरी चालेल, पण मित्रांचा विश्वासघात करू नको, तुला कधी कमी पडणार नाही. आज एका मित्रांच्या समोर बोलतोय, मला धन्यवाद. त्याच्या चुका सुधाराव्या, त्याचं दोष स्वीकारावे, त्याला हळूहळू त्याच्या चुका सांगून त्याला प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करावा. मी अत्यंत नम्रतापूर्वक सर सांगतो, माझ्या बापानंतर जर कोणी माझ्यावरती साहित्य संस्कार केले असतील तर त्यांचं नाव श्रीकांतजी नाईक सर आहेत. ते मी नम्रतापूर्वक बोलतो. अशी माणसं आज समोर असताना आणि तुम्ही सगळे एकत्र असताना, आदरणीय शेळके सरांनी ज्या वेळेला इथं आल्यानंतर सांगितलं की अशा आम्ही सगळेजण येणार आहे, आणि मला विषय दिला, मॅडम म्हणलं तू कथाकथन केलं तरी चालेल, फक्त नाव हे दे. पण इथं तुम्ही आल्यानंतर कळालं की बाबा तुम्ही किती एकरूप झालेला आहात आणि किती जीवनाबद्दल सजग झालेला आहात. कारण आपण 3 प्रकारे आयुष्यात एकत्र येतो. कधीही बघा, रक्ताच्या नात्यानं, गरजेच्या नात्यानं आणि भावनेच्या नात्यानं. आता रक्ताच्या नात्यानं कसं एकत्र येतो, आपली बायको सगळा स्वयंपाक बिपाक आवरते, किचन बिचन स्वच्छ करते, आणि दुपारी तासभर कलंडेन म्हणते, तेवढ्यात आपली बहीण येते, म्हणजे तिची नणंद येते. मग ती काय म्हणते, ओ बरं झाला आला, बरं झाला आला. मधुबालाला लाजवेल असा अभिनय करते का नाही? तिला खरंच बरं वाटतं का वा आली आहे? ती मनात म्हणत असते, तासभर कलंडीन म्हणलं तर बरी येऊन टपाकली. हे रक्ताचं नातं झालंय का नाही? आपल्याला आपल्या बहिणीकडे जा म्हणलं तर आपण काय म्हणतो, परवा आलती की आता कावा जावं, दिवाळी आता द्यायची पहिल्यासारखे राहिल्या का? आणि ह्या वयात सुद्धा मी उन्हीकडे जा म्हणलं की लगे डाय करून जातो. पण भावनेचं नातं तसं नसतं. भावनेच्या नात्यानं आपण एकमेकाशी एकरूप झालेला असतो, आणि ते स्नेह संमेलनाच्या निमित्तानं, स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आपण एकत्र येतो. म्हणून तुमचं कौतुक आहे की वयाच्या 65व्या वर्षी सुद्धा तुम्हाला एकत्र यावं वाटलं, हे निश्चितपणाने कौतुक असतं. कारण आज अशी एक वेळ आलेली आहे, आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण असं आलेलो आहे की आताच मगाशी सरांनी सांगितलं की आता मात्र आपल्या मनामध्ये चिडचिड निर्माण झालेले, आता मात्र आपल्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झालेले, जे करून झालेलं आहे सगळं मिळवून झालेलं आहे, तरीही कुठंतरी आपल्याला असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की काळ ही सगळ्यात मोठी जादूगारी आहे. काळापुढे कुणालाही काही करता येत नाही.
शेक्सपियरनं लिहिलं, दस्तयेव्स्कीनं लिहिलं, ज्ञानोबा तुकारामांनी लिहिलं, श्रीकांत नाईक सरांनी लिहिलं, मग आज जयवंत आवटेनं का लिहायचं? हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो ना. म्हणजे असं काय आहे की जे शेक्सपियर जवळ नव्हतं? असं काय आहे जे दस्तयेव्स्की जवळ नव्हतं? असं काय आहे जे ज्ञानोबा तुकोबांच्या जवळ नव्हतं, नाईक सरांच्याकडे नव्हतं, तरी जयवंत आवटेला लिहायला लागणार आहे? कारण त्याच्याकडे आहे तो वर्तमान. आजचा जो वर्तमान आहे तो त्यांच्याकडे नव्हता. हा प्लस पॉइंट आहे. म्हणून प्रत्येक वर्तमानातील लेखकाने लेखक व्हायचं असतं. अगदी त्याच पद्धतीनं आपण नजर टाकेल त्याच्यावरती हुकूम गाजवलेले आपण एकेकाळी, परंतु आज वर्तमानात मात्र ती जागा आपल्या लेकरांनी, आपल्या नातवंडाने घेतली. आणि आपला 60-65 वर्षाच्या अनुभवाचं संचित त्यांच्यासाठी मात्र एक अडगळीचं गाठोळं होऊन बसलेलं आहे, जे अनुभवाचं गाठोळं व्हायला पाहिजे होतं. आपण काय सांगायला लागलो तर म्हणतात ते तुम्हाला काय कळतंय, बरोबर आहे. तर यातून आपण जावं आनंदाच्या गावा, हा जो विषय आहे तो मलाही खूप आवडतो, खरंच आवडतो. तुम्ही म्हणणार आम्ही 65 वर्ष जगलेलो आहे, आम्ही इतक्या आयुष्याचे अनुभव घेतलेले आहे. नाईक सर सारख्या यांच्यावरती गौरव ग्रंथ निघाले, महाराष्ट्रातल्या नामवंत लेखकांनी लिहिलं, त्यांना तो आनंदाच्या गावी जावे हे तू कोण सांगणार, बरोबर आहे. पण आता बाहेर गाड्या लागलेल्या आहेत, गाड्यांच्या किमती किती आहेत? 20 लाखाच्या आहे, 30 लाखाच्या आहे, 40 लाखाच्या आहे. पण हॉर्न 5,000चा आहे. पण तो हॉर्न नसेल तर गाडी चालवणं किती अवघड आहे. हॉर्न काय करतो? पुढच्याला सजग करतो. तसं तुम्ही 40 लाखाच्या गाडीच्या योग्यतेचे असले तरी साहित्यिकाचं काम ते हॉर्नच असतं की आपल्याला फक्त सजग करणं. आणि ती जाणीव निर्माण झाली ना की आजपासून आपण थोडं सावध होतो की आपण कसं जगलं पाहिजे. कुणीतरी सांगितलं की मग खांडेकरांनी खूप छान उदाहरण दिलेलं आहे की माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो. किती छान बोललेत बघा की माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो. तो दुसऱ्या लागलेल्या ठेचानी नव्हे तर स्वतःला झालेल्या जखमांनी. आपल्याला जखमा झाल्या नंतरच आपल्याला कळणार आहे. अगदी त्याच पद्धतीनं आपण अनुभव संपन्न आहोत, पण आपण उपयोगितेचे आहोत का? आणि जर असेल तर त्याचे योग्य वेळी वापर झाला तरच आपलं मोल वाढणार आहे. यासाठी आपल्याला इथून पुढचं आयुष्य अत्यंत जागृतपणाने काढावं लागणार आहे. आणि हे सगळं आनंदाच्या गावाला जावे म्हणजे काय करणे आहे? तर हा जो शोध घेणं आहे तो शोध कुठे घ्यायचा आहे? तर आपणच आपल्याकडे घ्यायचा. आता एक गंमत बघा, आपण गावाला जाताना काय करतो? बंगल्याला घराला कुलूप घालतो आणि ती किल्ली सोबत घेऊन जातो का? नाही. का तर पुन्हा मुलगा नातू शाळेत ना आला तर त्याला अडचण होईल म्हणून काय करतो? पाय पुसण्याखाली ठेवतो किंवा खिडकीत अडकवतो, बरोबर आहे. आता तुम्ही एवढा अनुभव संपन्न आहे, अशी एक तर केस झाली का हो की चोरानं पाय पुसण्याखाली किल्ली काढली, कुलूप काढलं, चोरी करून गेला. ती दरवाजा मोडतय, खिडक्या फोडतय, का तर त्याला वाटतच नाही की किल्ली हे तो पाय पुसण्याखाली ठेवली असं. तसं आपल्यातच हे सगळे गुण आहेत की सजगपणे वागायचं, आपण आपल्या सुनाचं प्रिय व्हायचं आहे, आपण आपल्या लेकाचं प्रिय व्हायचं आहे, आपण आपल्या नातवाचं प्रिय व्हायचं आहे, आपण आपल्या समाजाचं प्रिय व्हायचं आहे. हे सगळं आपल्यातच आहे, फक्त आपण ते स्वतः विसरून गेलेलो आहे. आणि ते स्वतः विसरून जाणं म्हणजेच काय होणं? तर स्वतःला असुरक्षित समजणं. आणि म्हणून आनंदाच्या गावा जावे म्हणल्यानंतर पत्रिकेत नाव बघितल्यानंतर मला एका मित्रानं विचारलं, आनंदाच्या गावाला जाताना संघ बायकोला न्यायला लागतं काय? म्हणलं, म्हणजे बायको सोबत असले की आनंद नाही असाच ग्रह धरून चाललेले आहेत सगळे. पण या आयुष्याच्या टप्प्यावर मात्र आपल्याला आपली बायको सोबत असल्याशिवाय आपल्याला जीवनाचा आनंद घेता येणार नाही. ही पहिली जाणीव आज आपल्याला झाली पाहिजे. त्याचं कारण आता माझी पुतणी माझ्यासोबत आहे. या भागात मी 20 वर्षात 1000 वेळा आला. तिला जर म्हणलं की तुला कुठं 1 तास 2 तास राहायचं सांगितलं तर तू कोणाजवळ राहशील, कोणाच्या घरी राहशील, ते एका क्षणात सांगणार नाईक सरांच्या घरी. बरोबर सर?
का राहील म्हणतात? का तर सरांनी तिच्यावर जीव लावला. सरांनी जीव लावला म्हणजे काय केलं? सरांनी काय तिची वेणीफेणी केली का? सरांनी तिचं काय बघितलं का? नाही. ते करणाऱ्या सरांच्या मिसेस होत. म्हणून तिला श्रीकांत नाईक सरांचं घर आपलं घर वाटतं. म्हणजे माणूस एखादा कर्तृत्वान होतो, माणूस एखादा आभाळ उंचीवर जातो, त्यावेळेला त्याच्याबरोबर त्याची सहचरणी ही सगळ्यात महत्वाची असते. आणि म्हणूनच माहिती